दहिवडी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आज दहिवडी महाविद्यालयासमोर विशेष सभासद नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबवण्यात आले। यावेळी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत संघटनेची भूमिका, उद्दिष्टे तसेच विद्यार्थी हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। या सभासद नोंदणी अभियानात दहिवडी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला। विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळातही विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। दरम्यान यावेळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थी प्रश्न आणि संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत आपली भूमिका मांडली। धैर्यशील पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया। आम्हाला सदस्य नोंदणीसाठी अमित राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला। आदेशाप्रमाणे आज आमचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे आणि इतर सगळे विद्यार्थी आज आम्ही दहिवडी कॉलेजमध्ये आलेलो आहे। दहिवडी कॉलेजच्या बाहेर आम्ही आज सकाळी हजारोच्या संख्येने सदस्य नोंदणी करून घेतलेली आहेत। मान खटाव विधानसभेच्या भागामध्ये आम्ही सदस्य नोंदणी तर करतोय, तसेच फलटणची करणार आहे आणि जास्तीत जास्त जेवढी सदस्य नोंदणी वाढेल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिना दिवशी सभासद नोंदणीला प्रारंभ झालेला आहे। त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 तारखेपासून सभासद नोंदणी चालू झालेली आहे। त्याप्रमाणे मान खटाव फलटण विधानसभा क्षेत्रात आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। जास्तीत जास्त सभासद नोंदणी हे आमचं एकमेव टार्गेट आहे। कमीत कमी आम्ही 2 ते 3 हजार नोंदणी केल्याशिवाय राहणार नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।